श्रीराम टाइप नहीं तुम्ही विचार करा जरा सांग आहे तो बाबा थँक्यू मीटिंगला यायला तयार आहोत साहेब आपण मॅडमला विनंती करायला की आपण सायकल तर लवकर येईल साहेब सुनावणी दिली पण मला झाली सुनावणी झाली लोकमान्यता आहे आणि ते नियमित करावे अशी मागणी स्थानिक लोकांच्या गटाने किंवा संस्थेने केल्यास संबंधितांना सुनावणी देण्यात यावी असं हायकोर्टाची मुदत आहे 30 तारीख स्थळ आहे याबाबत महानगरपालिकेने सचिव विभागाकडे अहवाल हा पाठवलेला होता। त्यात सचिव विभागात जो अहवाल पाठवला त्यात 14 अनधिकृत धार्मिक स्थळ याबाबतचा तो अहवाल होता। त्यात यांचं जे अहवालात म्हटलं होतं की जी 14 अनधिकृत धार्मिक स्थळं आहेत तर ती नियमाकुल करण्यासाठी म्हणजे क वर्गातून ती अ वर्गात घेण्यात यावी या संदर्भात धुळे महानगरपालिकेला मार्गदर्शन करावं असं त्यांनी महाराष्ट्र शासनाकडे नगर सचिव विभागाकडे अहवाल पाठवला होता। त्या अनुषंगाने काल आदरणीय बाबासाहेब राजवर्धनजी कदमबांडे यांच्या मार्गदर्शनाने तसेच विरोधी पक्षनेते धनंजय भाऊ मुंडे यांच्या सांगण्यानुसार आम्ही सचिव मॅडमांची सर्व शिष्टमंडळाने भेटी घेतली आणि त्यात ज्या पद्धतीने धुळे महानगरपालिकेचा अहवाल आम्ही सचिवांना दाखवला तर त्यात सचिवांनी सर्व GR मागून मनीषा म्हैसकर यांनी सर्व GR मागून या संदर्भातले लगेच धुळे महानगरपालिकेला त्या संदर्भातलं पत्र दिलेलं आहे। GR मध्ये स्पष्ट म्हणणं असं आहे की जो काही 14 अनधिकृत धार्मिक स्थळं असतील ते क वर्गामधून ज वर्गात घ्यायचे असतील नियमाकुल करायचे असतील तर त्या संदर्भात महानगरपालिकेची जी समिती आहे त्या समितीने निर्णय घ्यावा आणि त्या ठिकाणचे जिल्हाधिकारी यांची देखील आपण भेट घ्यावी। त्या अनुषंगाने आम्ही भेट घेतलेली आहे आणि त्या संदर्भातलं पत्र देखील कालच कारण की 31 डिसेंबर पूर्वीची मुदत ही सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे। त्यामुळे 31 डिसेंबर पूर्वी या संदर्भात योग्य तो निर्णय घेणं हे अपेक्षित असल्यामुळे जो कालच सचिव मॅडमांनी आयुक्त धुळे महानगरपालिका यांना पत्र पाठवलेले आहे। या संदर्भात आपण आपल्या स्तरावर म्हणजे धुळे महानगरपालिकेच्या स्तरावर जी कमिटी आहे या कमिटीने आजच तातडीची मीटिंग मिळवून त्या संदर्भात निर्णय घ्यावा आणि क वर्गामधून जी अवर्ग करायची आहेत असं धुळे महानगरपालिकेचं जे म्हणणं आहे तर ते त्यांच्या समितीने करावं अशा पद्धतीचं अभिप्रायाचं पत्र हे कालच आम्ही आयुक्त महोदय यांना आणून दिलेलं आहे। त्या संदर्भात आम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांची देखील भेट घेतलेली आहे आणि लगेच आता आयुक्त मॅडमांची देखील भेट घेणार आहोत। या बाबतीत जे काही नागरिकांमध्ये संभ्रम झालेला आहे ही जी 14 अनधिकृत धार्मिक स्थळं आहेत तर ही अनधिकृत नसून जो मागचा जो अहवाल झाला आयुक्त महोदयांनी जो अहवाल केला मुळातच हा अहवाल चुकीच्या पद्धतीने केला गेला। या संदर्भात पोलीस प्रशासनाचं देखील 14 अनधिकृत धार्मिक स्थळांच्या बाबतीत हेच म्हणणं आहे की हे जे धार्मिक स्थळ आहेत हे अतिसंवेदनशील आहेत आणि रस्त्यात रहदारीला कुठेही अडथळा होत नाही, रस्त्यावर नाही किंवा सार्वजनिक जागेत ही स्थळं बाधित होत नाहीत। त्यामुळे ही अनधिकृत धार्मिक स्थळ होत नाही या संदर्भात महानगरपालिकेचं देखील स्पष्ट